हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, इथे माझी गुरुचरित्र पारायणाच्या मांडणीची तयारी चालू आहे. तर दत्त जयंती जवळच येत आहे. तर दत्त जयंती आहे 4 तारखेला, म्हणजेच गुरुवारी. तर गुरुवारी आहे आपली दत्त जयंती, मार्गशीर्षचा गुरुवार आणि आपल्या अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस. असे तिन्ही योग आलेले आहेत गुरुवारी. तर पौर्णिमा पण आहे आणि आपला मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे आणि त्याच दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंतीसुद्धा आहे. तर यावर्षी मला 7 दिवसांचे पारायण करायला काही जमलं नाही काही कारणांमुळं. तर दरवर्षी मी 7 दिवसांचे पारायण करते, पण यावर्षी होते काही कारणं ज्याच्यामुळे मला जमलं नाही. मग आता माझ्याकडनं मला असं वाटत होतं की पारायण घरात चालू नाही तर चुकल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी यावर्षी 3 दिवसाचं पारायण करायचं ठरवलं. तर झालं असं, तर मुलगी काल स्वामी समर्थांच्या केंद्रात गेली होती. तर तिथे सामूहिक पारायण सप्ताह चालू आहे. तर तिथे कोणीतरी सर्वांना स्वामी समर्थ महाराजांचे फोटो भेट म्हणून दिले. तर मुलीलाही तो मिळाला. तर म्हटलं चला, स्वामी स्वतःहूनच आपल्या घरी आलेत, म्हणून मग मी असा निर्णय घेतला की मी 3 दिवसांचे स्वामींचे पारायण करणार आहेत. तर बघा, जिथं पारायण मांडणी करायची आहे तिथे मी सर्व जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे. तर सकाळीच मी सर्व घर वगैरे स्वच्छ केलं होतं, पण तरी पण आता इथे मी ते चौरंग वगैरे ठेवलेलं होतं ते काढून घेतलं आणि तिथे गोमूत्र, हळद आणि मिठाच्या पाण्याने ही जागा स्वच्छ पुसून घेतली. आणि आता त्या जागेवर मी स्वस्तिक काढून मांडणी करणार आहे. तर पूजेच्या मांडणीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्यात मी गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची याची सविस्तर माहिती दिलेली आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. तर बघा, असं स्वामी समर्थ महाराजांचा आणि दत्त महाराजांचा फोटो तिला मिळाला. तर आपल्याला जी वस्तू मिळते तर त्याला आपण नाही पण नाही म्हणू शकत, आणि माझ्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो नव्हता. तर मग म्हटलं चला, स्वामी स्वतःहूनच घरी आले आणि माझ्याकडनं पारायण करून घेणारे असं वाटायला लागलं. आणि मग मीही ठरवलं. तर मग ती स्वामी केंद्रात गेली होती. मग ती आल्याच्यानंतर मी लगेच कालच एका गाईला आणि 4 कुत्र्यांना चपाती खाऊ घालून आली आणि नंतर तिच्याबरोबर मी स्वामी केंद्रात जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवून आली. आणि आज सकाळी मी पारायणाची मांडणी करणार आहे. तर आज आहे 1 तारीख, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर बघा, मग सकाळी जाऊन मिस्टरांनी फोटोसाठी हार आणला. मला जे पूजेसाठी फुलं वगैरे लागत होती ते सर्व घेऊन आले आणि आज मी पारायणाला सुरुवात करणार आहे. तर बघा, काही तयारी नव्हती माझी, कारण मी पारायणाची पूजा मांडणी आदल्या दिवशीच करून मग पहाटे पारायणाला सुरुवात करते. परंतु आज मला पूजेची मांडणी करून मग पारायण करायचं आहे. होईल का नाही हीच भीती वाटत होती, म्हणून मग 12 वाजेच्या आत मी पूजेची मांडणी करून दुपारी 1 नंतर पारायण वाचणार आहे. तर 3 दिवसांच्या पारायणात अध्याय पण खूप असतात, म्हणून मग जरा भीती वाटत होती. पण मग स्वामी आपली परीक्षा घेतात की काय असं समजून मग मी पण आपण करू शकतो या भावनेने ठरवलं आणि आजपासून मी पारायणाला सुरुवात केली. तर या पूजेच्या मांडणीचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर पूजेची मांडणी मी तुम्हाला काही सविस्तर दाखवणार नाही. तर आता 3 दिवस पारायण कसे करायचे, तर आता 3 दिवसाचे पारायण असते त्याचे उद्यापन तुम्ही 3ऱ्या दिवशी करू शकता. म्हणजे समजा तुम्ही 1 तारखेला जर 1, 2, 3 या तारखेला जर पारायण केलं तर तुम्ही 3 तारखेला पोथीचं पूर्ण अध्याय वाचन करून त्याच दिवशीसुद्धा उद्यापन करू शकता. पण मी 3 दिवसाचे पारायण पूर्ण करून 4थ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी याचं उद्यापन करणार आहे. तुम्ही असंही करू शकता. 3 दिवसाचं पारायण पूर्ण करून 4थ्या दिवशी आपण त्याचं उद्यापन करू शकतो, किंवा 3ऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही पोथी पूर्ण वाचून त्याच दिवशीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. तर पण हे पारायण करताना तुमच्यात वाचण्याची कॅपॅसिटी आणि पोथी वाचनाला बसण्याची कॅपॅसिटी खूप लागते, कारण 3 दिवसाच्या पारायणमध्ये अध्याय खूप असतात. वाचायला आपल्याला साधारण 3 ते 4 लागतात. 3 ते 4 तास लागतात आणि ते 3 ते 4 तासांमध्ये आपल्या वाचण्याचं स्पीड किती आहे किंवा आपण किती फास्ट वाचू शकतो हेही महत्त्वाचं आहे. तर पारायण करताना नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे, तर ते आपल्याला मन लावून आणि श्रद्धेने आणि प्रेमाने वाचन करायचं आहे. कारण या गुरुचरित्रामधला प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काही शिकवून जातो. म्हणून तुम्हाला एवढं करणं शक्य असेल तरच तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता.
शक्यतो ज्यांनी 7 दिवसाचं पारायण अगोदर केलेलं आहे त्यांनीच हे 3 दिवसाचे पारायण करावे. कारण आपल्याला आपल्या वाचनाचा स्पीड काय आहे, आपल्याला किती वेळ लागतो हे माहीत असतं. कारण आपल्याला अध्याय खूप असतात आणि तेवढे अध्याय त्या दिवशी पूर्ण आपल्याला करावंच लागतात. तुम्हाला या पारायणाचं तेवढंच फळ मिळतं जेवढं 7 दिवसांच्या पारायणाचं मिळतं. तर आता एवढे अध्याय वाचताना तुम्ही साधारण 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घेऊ शकता. खडीसाखर घेऊन तुम्ही बसायचं आहे, म्हणजे तुम्हाला ढास लागणार नाही. मध्ये मध्ये तुम्ही पाणी पण पिऊ शकता आणि परत तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकता. तर आता पहिल्या दिवशी आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत, तर तुम्ही पहिल्या दिवशी 1 ते 17 अध्यायाचं वाचन करू शकता. दुसऱ्या दिवशी 18 ते 35 अध्यायांचं वाचन करू शकता आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही 36 ते 52 अध्यायाचं वाचन करून संपूर्ण पोथी संपवू शकता. तर वाचण्याच्या अगोदर जे नियम आहेत म्हणजेच तर स्वामी स्तवन, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि 1 वेळा आपल्याला गणपती अथर्वशीर्ष वाचायचं आहे आणि मगच आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. असं हे प्रत्येक दिवशी आपल्याला करायचं आहे. नियम अटी सेम राहतील. जे काही आपण 7 दिवसांच्या पारायणमध्ये जे नियम अटी आहेत त्याच नियम अटी आपल्याला या 3 दिवसाच्या पारायणमध्ये सुद्धा लागू होतात. तेच नियम अटी आपल्याला यात पाळायचे आहे. तर दररोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांची आणि स्वामींची आरती करायची आहे. सकाळ संध्याकाळ धूप दाखवायचा आहे. सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्यही दाखवायचा आहे. मग तुम्ही जे काही खाणार असाल त्याचाच नैवेद्य दाखवा. समजा नाही काही बनवलं किंवा तुम्ही सकाळचंच खाणार असाल तर त्यावेळेस तुम्ही एखादं फळ नैवेद्यात दाखवा. खडीसाखर किंवा मग दूध साखरेचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता. तर उद्यापन आपल्याला तिसऱ्या दिवशी आपण करू शकतो किंवा मग तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा याचं उद्यापन करू शकता. तर आता इथे तुम्ही एक अन्न खायचं आहे. म्हणजे तुम्ही आता जर पहिल्या दिवशी पालेभाजी खाल्ली तर तुम्हाला 3ही दिवस पालेभाजीच खायची असते. मग ती कुठली पालेभाजी असो, पण त्याच्यात तुम्हाला कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही. म्हणजे मेथीची भाजी, पालकची भाजी अशा तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता. किंवा तुम्ही डाळ खात असाल तर तुम्ही डाळीच खायच्या आहे. म्हणजे पण डाळ बनवताना त्यात पण तुम्हाला कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही. किंवा तुम्ही दूध पोळीसुद्धा खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला सात्विक अन्न या दिवसात ग्रहण करायचं आहे. तर आता पोथीचं वाचन झाल्यानंतर आपल्याला पोथी झाकून ठेवायची आहे. त्याच्यावर हळदी कुंकू आणि फूल अर्पण करून धूप दीप दाखवायचा आहे आणि तो ग्रंथ तुम्हाला 3ही दिवस हलवायचा नाही. जर तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. तर असं काही नाही की तुम्ही गुरुचरित्र पारायण फक्त आत्ताच करू शकता. तर श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण तुम्ही पूर्ण अंतःकरणाने भक्तीने केले तर महाराज त्यांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना आकांक्षा ज्या काही असतील त्या महाराज पूर्ण करतात. अंतःकरण असेल पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र असे साक्षात दत्त महाराजांनी या ग्रंथात सांगितले आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुमचे मन असेल पवित्र तेव्हा त्या क्षणापासून तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच